दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. स्टार प्रवाह गणेशोत्सव 2025च्या रेड कार्पेटवर आत्ता आपण आहोत. कोण होतीस तू काय होतीस तू या मालिकेच्या सेटवर आत्ता आपण आहोत असं मी म्हणणार होते, पण सॉरी, रेड कार्पेटवर विसरली सगळं. दीपाली विसरली, रेड कार्पेट असं झालं. सेटच आहे. बरं, काय म्हणजे खूप सुंदर दिसतंय आणि वाव, साडी आणि साडीचं एक वेगळं अटायर खूप छान दिसतंय. सुरुवात आधी तुमच्या फॅशन जे काय आज वेअर केलंय तुम्ही त्याच्याबद्दल. सो बेसिकली हे मला दिलं होतं साक्षीनी, पण एक सभ्य मुलीसारखं तिने मला एक परकर पोलका आणि त्याच्यावर एक छान ओढणी असं दिलं होतं. तर मी तिला रिक्वेस्ट करून त्या ओढणीचं मी ब्लाऊज शिवू असं करून मग ती वेळेला हा जा जा बाई शिव, तर मी हे त्याचं ब्लाऊज शिवलं. आणि हे जे आहे कंबर पट्टा जो तुम्हाला दिसतो ते गळ्यातला आहे ॲक्च्युली. सो असं काहीतरी. आणि मधुरा नावाची एक खूप छान मेकअप आर्टिस्ट आणि हेअर वाली आहे, तर तिने माझं छान हेअर आणि मेकअप केलेलं आहे. वेल थँक्यू. साक्षी काय एकदम मस्त रॉयल लुक पाहायला मिळतोय आणि केसात छान गुलाब घालून आली. येस, थँक्यू. सो ही साडी भरजरी बाय नाम जो ब्रँड आहे निधी सारदळचा तिने दिलेली आहे. ज्वेलरी मला दिलेली आहे कलाकारी जो ब्रँड आहे प्रियांका म्हात्रेचा तिने. आणि मेकअप संजीवनी मेकअप आर्टिस्ट आहे जी नागपूरची आहे, ती खास आली होती. तर तिने ती कामानिमित्त पुण्यात आली होती, तर ती पुण्यातून आली होती इथे आणि आता ती जाताना नागपूरलाच गेली. येस, सो असा सगळा लुक केलेला आहे. ही जी रिंग आहे ती रेशी नावाचा ब्रँड आहे शीतल आचरेकरचा, तिची आहे. बाकी माझी मी बाकी सुंदर मी. हे हार जे काय एकत्र केलेस ते छान वाटत, ते तुझं सजेशन होतं की? खरं तर हे प्रियांकानेच सांगितलं, म्हणजे आपण असं करूया म्हणून. आणि कॉईन ज्वेलरी तिने स्वतः बनवून विणून दिलेली आहे मला. मी म्हटलं की मला असं असं काहीतरी हवं आहे, तर ती म्हणाली येस कॉईन ज्वेलरी ट्रेंडिंगमध्ये आहे सध्या, सो आपण असं तुला मी विणून देते. मग तिने त्या ग्रीन कलरच्या धाग्यात आधी विणली होती, आत्ताही ग्रीनच आहे पण तिने नॉर्मल धाग्यात विणली होती. नंतर मग तिने ती ओपन करून सगळी सॅटिनच्या धाग्यात विणली. येस, सो तिने खूपच मेहनत घेतली आहे यासाठी. रेवती काय सांगशील? गोड दिसते. थँक्यू. ॲक्च्युली मला जरा बरं नव्हतं त्यामुळे फार मी एन्थुझियास्टिक नव्हते यावेळेला, पण मी माझीच एक छानशी साडी जी मी आधी नेसली नव्हती ती मी नेसली आहे. आणि ज्वेलरी धनश्री आर्ट ज्वेल्सने दिलेली आहे. आणि येस, बाकी मेकअप हेअर बाकी मी सगळं माझं मी केलं आहे. कोणी कोणाला अशी मदत केली आणि म्हणजे आता तुम्ही अर्थात एकमेकींना स्टायलिंग सेटवर अशा काही गप्पा झाल्यात की तू काय वेअर करणार आहे, मग कोणी कोणाचं थोडंसं काहीतरी मला दे, म्हणजे आमचंच बोलणं झालं होतं की असं काहीतरी करूया, साडी कॉमन फॅक्टर काहीतरी करूया की आपण फेटाच घालायचा का सगळ्यांनी, पण मग ते हेअरचा परत प्रॉब्लेम झाला. आणि हे जे मला दे तुला दे हे दिसतच आहे. सो हे आहेच म्हणजे. पण आता गणेशोत्सवानिमित्त मी एक टास्क आणलाय जो तुम्हाला करायचा आहे. गाणी आहेत, ती गाणी तुम्हाला इनॅक्ट करून दाखवायची आहेत, गाणी ओळखायची आहेत. ओके, प्रत्येकीला एक 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 देते. हे आमची गिरिजा आणि नंदिनीताई पण आल्या. बापरे, प्लीज जॉईन. हॅलो. सो आता पूर्ण टीम आलेली आहे. होतीस तू काय झाल्या आम्ही. मी आता आपला गेम सुरू होण्याच्या आधी एकदा स्टायलिंग विचारते, कोणी मदत केली आणि कोणी सजेशन दिलं स्टायलिंग? सगळं मी आहे, ऑन माय ओन. म्हणजे खूप जणांनी खूप सजेशन्स दिल्या, पण म्हणतात ना शेवटी ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. सो मला असं डोक्यात होतं की ट्रॅडिशनल थीम आहे, पण मला ना मी जशी माझ्या शोमध्ये दिसते तसं मला दिसायचं नव्हतं. टिपिकल अंबाडा साडी, आय वॉन्टेड टू लुक समथिंग डिफरंट. सो आय हॅव डन दिस गेटअप. माझ्याकडे हा ड्रेस माझा स्वतःचाच आहे आणि ही ज्वेलरी वगैरे सगळं ऑन माय ओन मी क्रिएट केलेलं आहे. आणि फॉर दॅट मॅटर मी जो येलो कलर आहे त्याला जे ब्रेक करणं म्हणतात, आणि ग्रीन कलर इज माय फेवरेट कलर. सो मग मी हा असा गेटअप ऑन माय ओन क्रिएट केला आणि मला असं वाटतं की तो चांगला दिसतो. आणि मला हे नथनी घालायची होती बऱ्याच वर्षांमध्ये. सो टुडे आय गॉट अ चान्स टू वेअर दिस. नथ नाही पण नथनी घालायचा मला स्कोप मिळाला. तू बघत असशील तर सगळं तिने ग्रीन ग्रीन ग्रीन, कारण तिला इतका ग्रीन आवडतो कलर. सगळ्या कलर्समध्ये तिचं लक्ष जातं, ते ठरवून ग्रीनकडे लक्ष जातं, इतकं तिला ते ग्रीन प्रकरण आवडतं. हटके आहे अर्थात. गिरिजा, तुझ्या स्टायलिंग बद्दल काय सांगशील? आज कोणाकडनं स्टाईल करून घेतलंय? मी
मी यावेळेला ठरवलेलं खूप सिम्पल ठेवायचं, सॉर्टेड ठेवायचं. तर माझ्या डोक्यात होतं काहीतरी ड्रेसमध्ये काहीतरी असावं. तर रिया पाटील म्हणून आहे, ग्लॅमर टीम आहे तिची. तर तिला मी सांगितलं आणि तिने हे सगळं मॅनेज केलं. तर उपासना फॅशन म्हणून आहे, त्यांचा हा ड्रेस आहे. की म्हणून ब्रँड आहे पुण्याचा, त्यांची ज्वेलरी आहे. तर त्यांनी हे डिझाईन केलं आणि पाठवलं. सो मला आवडलं आहे, कारण मला जसं हवं होतं तसं ते आहे. सो थँक्स टू देम. बरं, गेम खेळण्याच्या आधी ना मला आता एक थोड्याशा कॉमन गोष्टी दिसतात. म्हणजे तुमच्या सगळ्याकडे ना पाऊच आहेत. तर मला मला बघायचं आहे त्या पाऊचमध्ये काय आहे. आणि माझ्या मते ना तुम्ही तुमच्या तुम्ही तुमचा पाऊच हिला द्या, तू तुझा पाऊच हिला दे आणि तू तुझा पाऊच. मला बघायचं काय गंमत नाही. मला बघा माझ्या गिरिजाच्या त्यांच्याकडे नाहीये त्यांनी. खूप जड आहे आणि तो कधीही तुटू शकतो. मी तू घालून बघ. करते, खूप जड आहे, तो कधीही तुटू शकतो. हो घेऊन येणार होते आणि नशीब वेगळं काहीतरी आहे. तुला बघ नव्हती बघ. मी कधीच थोडंसं सामान घेऊन जाऊ शकत नाही. मला असं असतं की हे पण लागेल ते पण लागेल, तर खूप असतं गोष्टी त्याच्यात. तरी थोडंसं तिला दाखव. एक एक बघूया आणि तुम्ही पण जरा बघा काय कोणाच्या पाऊच. म्हणून मी असा पकडलाय तो. अयो नंदिनीताईचा बघ, ही नंदिनीताईचा बघतीये, ही गिरिजाचा बघतीये, मी साक्षीचा बघते आणि माझाही बघते. माझ्याकडे नाहीये. मी गिरिजापासून. दुकान आहे बरं का, पॉवर बँक, खूप महत्वाची. हेडफोन्स, हे तर माझ्या हे खूप महत्वाचं आहे. पॉकेट परफ्यूम. पफ लिपस्टिक. संपतंय का नाही? अगो प्रोटीन बार आहेत 2. हे आमचं. मला माहिती आहे की काय असतं चार्जरसाठी. अर्ध्या वस्तू तिच्या हातात दे. अगो हे संपत नाहीये, उद्यापर्यंत जाईल का? तुझा मेकअप झालाय तरी तू ब्रश कर. बरं मला सांग, टचअप दीपाली, टचअप. एक प्रोटीन बार चालेल नाही 2, एक परफ्यूम चालेल नाही 2, एक ब्रश चालेल नाही 2. नाही प्रोटीन बार 3 आहेत. हे बघ आपली टीम किती जणांची आहे? एक्झॅक्टली 9 जणांची टीम आहे, तर ती बरोबर डिवाइड होईल. आणि अजून एक लिपस्टिक. येस येस. प्रोटीन बार हवे, प्रोटीन बार आमच्याकडे. ओके डन झालाय. आता सगळे पाऊच मध्ये जसा हा फोन होता. ओके ओके. नाही गिरूच आहे मोती. तिने ना एवढी मोठी पॉवर बँक ठेवली आहे ना, त्याच्यामुळे ते जास्त जड झालंय गिरिजा. मुंबईत इतकं ट्रॅफिक आहे, आपण चुकून अडकलोच तर काय करणार? आपण फोनवरतीच असणार, पण चार्जिंग कॉन्टॅक्ट करण्यासाठी काहीतरी हवं, म्हणून चार्जर. आय नो. ओके आता साक्षी तू कोणाचा पाऊच? साक्षीची बॅग आहे, तिचा मोबाईल आणि या मोबाईल कवरची एक गंमत आहे. तिच्या मिरर आहे. पकडा तुमचं सामान तुम्हीच. माउथ फ्रेशनर, पाण्याची बॉटल. नाही, ही साक्षीला मी दिलेली लिपस्टिक आहे. बाई हा घागरा हिचा मी हिची. घराची चावी, बापरे, प्रोटीन बार आणि ह्या ही चेन आहे, पर्सची चेन आहे. संपलं. तिच्या वस्तू आता तिच्याकडे ठेवूया. चेन कदाचित हिच्या कामी येणार. हा आता गिरिजाकडे कोणाची बॅग आहे? गिरिजा नंदिनीताईची. मी खूप हुशार आहे. माझं बाकीचं सामान गाडीत ठेवलंय, त्याच्यामुळे ते जर मी इथे आणलं असतं तर कदाचित 1 तास वगैरे. गाडी नव्हे, व्हॅनिटी मध्ये ठेवलंय, गाडी नाही. बघूया आता काय. तुझा पाऊच मी पकडू का? तुला जड होतं. ग्लेअर्स, चष्मा, मिरर आहे, एवढा मोठा मिरर आहे. अगेन सगळ्यांचं सेम पफ आणि काजळ. आणखीन एक ब्रश, लिपस्टिक, लिप बाम, कॉम्पॅक्ट आणि आय थिंक लिप पेन्सिल आहे.
हां लिप पेन्सिल हां. ऑलमोस्ट मेकअपचं सगळं सामान आहे. मग इथे प्रोटीन बारची कमी दिसली मला. हा प्रोटीन बार कदाचित गिरिजाकडनं बघ. मॅनेज केलं. या आल्या घेऊन आल्या होत्या ना, मग आम्ही कशाला आणू. आता रेवतीकडे कोणाची आहे? साक्षी. माझ्याकडे बॅगच नाहीये, त्यामुळे माझ्या गाडीची किल्ली तिच्या पर्समध्ये दे. घे. बाकी सगळं तिचंच. गाडी पण देऊन टाक. मस्कारा, पावडर, मलमल, काजळ, पफ, लिप बाम, डॉट अँड कीचा लिप बाम, मार्सचं लिपस्टिक, किल्ली घराची आणि कॅश 120 रुपये. आणि 140 आहे. आणि गाडीची चावी. आणि गाडीची किल्ली. संपलं, रिकामं आहे. आणि सगळ्यांचे पाऊस उचकून झालेले आहेत आपले. बरं तू एक बघितलंस का? सेम पॅटर्नचे. तू एक बघितलंस का? सगळ्या मुली इथे. मुलांना वेळ लागतोय बघ किती. मुली इथे आहेत. मंदार कुठे आहे मंदार? मंदारला वेळ. एकही मुलगा आमच्या टीम मधला इथे उपस्थित नाहीये. तर आता एवढं झालंच आहे. एक छोटासा एक गेम खेळूया. त्याच्यात फक्त तुम्हाला 2 गाणी ओळखायची आहेत. एक गाणं तुमच्या टीमला देते. 3-3 कसा ग्रुप करूया? 2 आणि 3 असं आहेत. ओके, 2 आणि 3 असं करूया. मग एकीला कोणी तरी दोघींना सपोर्ट करायला दे. तू आमच्या टीम मध्ये ये, असं नाही, इकडे ये. अडीच अडीच. बाजूला. ओके, पहिलं गाणं आहे मी तुमच्या टीमला देते. तुम्ही इनॅक्ट करून त्यांना दाखवायचं, ते ओळखतील. पहिलं गाणं आहे बघ. ओके. गणपती, गजानन, गजानना तू गजानन श्री गजानन श्री गणराया. करता तू करता गाणी आहेत का? गाणं आहे. महागणपतीम गणनायकाय यकाय गणदेव. पुष्पहारांच्या घातल्यात माळ गुलाशाचा. गुलाल, उधळ उधळ गुलाल, रे गुलाल नाही. रंग 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 गजाननासी नाही, रंग रंग. उधळीत ये नाही. गजाननाचं गाणं उधळीत ये रे गुलाल. हा गजानना गणपती मधलं गुलाल, 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 रंग, लाल लाल अगं, लाल रंग, रंग रंग. दुसरा अक्षर रंग आहे. रंग. नाच, नाच. गणराज गणराज रंगी नाचतो नाचतो. ओके, आता तुम्हाला देते. तुम्ही इनॅक्ट करून त्यांना दाखवा. अगं बाई एवढंच आहे. माहिती आहे ना सांगते. शब्द किती आहेत? पार्वतीच्या बाळ, 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 बाल गणेश, बाळ गणेश, निरागस, सुंदर, सुंदर, छान, छान. छान. चौथा शब्द छान आहे. दुसरा शब्द माझा, ऐक. छान, माझा. बाप्पा छान, असं काही. माझा बाप्पा किती ते गोड दिसतो. गोडच म्हणत होते ही. छान बोलली. बाल गणेश. बाल गणेश. पार्वतीच्या बाळा नाही. छान आहे मध्ये. अरे हा. छान कितवा शब्द आहे? चौथा शब्द. चौथा. दुसरा शब्द काय? माझा, माझा. माझा. छान. तिसरा शब्द सुंदर. सुंदर, गोड, या गोंडस, नाही. रूप, बाळ. सुंदर रूप, चेहरा, निरागस, डोळे, डोळे, काय इनोसंट असं कसं आहे? बाळच ना. बाळ, लहान बाळाचे डोळे कसे असतात? निरागस नाही. सोंड. बाळ. बाल गणपती, बाल गणपती. गजानन, गणपती, बाल गणेशा. गणेश, हे नसेल माहिती ना. गणेवला माझा दिसतोय छान टुकू टुकू. अरे हा साईराजचं गाणं माहिती आहे? छोटा
नाही गो बाप्पाने गणपती नाही ना त्याचंच गाणं आहे पण दुसरं गणोल्या माझा दिसतोय छान. खरंच माहित नव्हतं. ओळखलं. थँक्यू सो मच आणि शुभेच्छात. मजा आली तुमच्यासोबत. थँक्यू. मोरया मोरया